शिवाय राहणार नाही। या सरकारचं करायचं काय? नाही चलेगी, नाही चलेगी, नहीं चलेगी। नालासोपाऱ्यात या ठिकाणी एसटीच्या दरवाढीबाबत आंदोलन सुरू आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती यात आक्रमक झालेली आपण जर पाहू शकता। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला आहेत आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक सुद्धा आहेत। माझ्यासोबत स्वप्नील बांदेकर आहेत। काय सांगाल आजचं हे तुमचं आंदोलनाबद्दल काय सांगाल? आजचं हे आंदोलन जे महाराष्ट्रभर जे नवीन सरकार स्थापन झालं आहे, सरकार स्थापन व्हायच्या अगोदर महिलांना 50% सवलत, ज्येष्ठ नागरिकांना 100% सवलत, लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिना, अशा विविध योजना ज्या सरकारने इलेक्शनला जिंकून येण्यासाठी दिल्या, ते जे पैसे आहे ते वसूल करण्यासाठी जी आता सरकार स्थापन झाल्यानंतर भाडेवाढ करण्यात आलेली आहे, जी लालपरी महाराष्ट्रभर लालपरी म्हणून जिला ओळखली जाते, देशात ओळखली जाते, अशा लालपरी जी गोरगरीब जनता ज्याच्यातनं प्रवास करते आणि आपापल्या खेड्यापाड्यात लहानच्या लहान खेड्यापाड्यात पण एस टी लोकांना घरी पोहोचवते, अशा एस टीची भाडेवाढ करून आम जनतेच्या खिशामध्ये हात घालण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। आणि कुठेतरी ही भाडेवाढ थांबवावी ह्याच्यासाठी शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यासाठी पक्षप्रमुखांनी जो आदेश दिला आहे त्याप्रमाणे आज आम्ही इकडे नालासोपारा शहरामध्ये चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं माजी जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण सर आहेत। काय सांगाल सर, या ठिकाणी जे निवडणुकीच्या काळात जे चुनावी जुमला होता त्याबद्दल काय सांगाल? निवड चुनावी जुमलाच नाही तर मतदारांमध्ये सुद्धा जवळजवळ 48 लाख मतदारांची बोगस नोंदणी करून निवडणूक जिंकणारं हे सरकार आहे। पूर्वी गद्दारी करून निवडणूक सत्ता मिळवली, आता मतदानामध्ये चोरी करून सत्ता मिळवली। शिवाय मतं मिळवण्यासाठी लाडकी बहिणीसारख्या योजना आणली आणि त्या योजनेचा पैशामुळे सरकारमध्ये तूट निर्माण झाली। ह्याच्यापूर्वीसुद्धा कधीही एस टी फायद्यात नव्हती, परंतु त्यावेळेची सरकार जी होती त्यांनी शासनाच्या मार्फत त्याची तूट भरून काढून ही योजना चालवली होती। एस टी सगळ्यांना खेडोपाडी घरोघरी पोचवत होते, तेव्हा रस्तेही चांगले नव्हते। आता रस्ते चांगले आहेत, सगळं काय व्यवस्थित असतानासुद्धा ह्या एस टीमध्ये मोठ्या प्रमाणात भाडेवाढ केलेली आहे। हे एस टीने प्रवास करणारा हा सर्वसामान्य नागरिक आहे, गरीब शेतकरी कुटुंबातला नागरिक आहे आणि त्यांच्यावर ही भाडेवाढ लादली आहे। त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आम्हाला आदेश दिला, त्याप्रमाणे हे आजचं आंदोलन आहे। या ठिकाणी आंदोलन महिला सुद्धा माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, ही लाडकी बहीण योजना आणली होती, आज भाडेवाढ केली आहे। लाडकी बहीण योजना आणली पण ती फक्त गरीब महिलांसाठीच नाही तर सर्वांनाच त्याचा लाभ मिळालेला आहे। ते एक फेक जुमला, जसं दादा आणि मामी बोलल्या, तो एक फेक जुमला होता इलेक्शन निवडून येण्याकरिता आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत लोकांच्या डोळ्यात धूळफेक करून महिलांचा भावनिक विषय घेतला की महिला जसं की सिलेंडरमध्ये सूट दिली, 50% सवलत दिली, एकीकडे फ्री योजना आणि दुसरीकडून भाडेवाढ, अशा पद्धतीने महिलांची सर्वसामान्यच फसवणूक केलेली आहे। याच्यामध्ये जो श्रीमंत आहे त्यांना काही फरक पडणार नाही आहे, सर्वसामान्यांनाच हा फरक पडणार आहे। आणि यासाठी आमच्या वरिष्ठांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयासाठी आम्ही महिला आघाडी म्हणून तत्पर अशा निषेध करत राहू आणि वेळोवेळी आंदोलन करू आणि या सरकारला खरोखरच जागेवर आणू। या ठिकाणी ह्या लोकांच्या ज्या महिला ज्या आहेत या संतप्त झालेल्या आहेत। एकीकडे योजना द्यायच्या आणि दुसरीकडून भाडेवाढ करून आपल्या खिशातून हे पैसे काढून घ्यायचे, असा हा सगळा प्रकार असल्याचं या शिवसैनिकांनी सांगितलेलं आहे। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा।